दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता, आवाज सामान्यांचा. हे जरा शांत राहा. आंदोलनामध्ये भाषा वापरण्यात आली. मोदींनी एक व्हिडिओमध्ये काल असं म्हटलं आहे की या सगळ्या आंदोलन विद्यार्थ्यांना मी माफ करतो, पण जी भाषा माझ्याबद्दल वापरली, माझ्या आईबद्दल वापरली ही योग्य नव्हती. या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. पुढच्या वाटतं पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजींनी आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पुरुष पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले. ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाते आणि तो पोलीस पाठवून कसा तो, मला बोलायला सुद्धा लाज वाटते. ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली, त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे. आणि या भाषेची सुरुवात, ही भाषा योग्य का अयोग्य हा मुद्दा आहेच, पण या भाषेची सुरुवात मुळामध्ये आपल्या देशात जे नमोरुग्ण आहेत, मी ज्यांना मनोरुग्ण तर ते आहेतच, पण नमोरुग्ण आहेत त्यांना देईन ह्याचा दोष. कारण ज्या पद्धतीने गेले काही वर्ष ट्रोलिंग चालतं, इथे सुद्धा ज्या एका मुलीने पोलिसांची गाडी अडवली, रिया अहिर, तिला ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं, ती भाषा, त्या भाषेबद्दल कोणी कोणाला माफ करायचं. म्हणून मला असं वाटतं आपल्या देशात काय चाललेलं आहे याची नीट कल्पना माननीय पंतप्रधानांनी आपल्या, जर कोणी त्यांच्याकडे राहिलं असेल तर विश्वासू सहकाऱ्यांकडनं घेतली पाहिजे. माफ करण्याची नाही तर माफी मागण्याची गरज आहे. तरुणाई भरकटलेली आहे अशा पद्धतीचं, म्हणजे आधी यांना झुरळ म्हटलं, आता यांना भरकटलेलं म्हटलं. ही मुलं तुम्हाला माफ करतील का? ज्यांच्या मनावरती वळ उठलेत. आम्ही गेलो होतो तेव्हा हे सगळे, कोणाचे पाय फ्रॅक्चर झालेत, कोणाचे हात फ्रॅक्चर झाले. एक तरुणी तर अक्षरशः उद्वेगाने सांगत होते तिचे कपडे फाडले गेले. म्हणजे काय म्हणजे आपण ऐकायला सुद्धा अंगावरती शहारे येत होते. तर त्या मुलांचे भोगले. आणि त्यांची मागणी काय आहे की शिक्षण पद्धतीत सुधार. साधी मागणी होती. जे तुम्ही आत्ता करताय ते तुम्ही पहिल्या दिवशी त्यांच्याशी बोलून करू शकत होतात, पण तुम्हाला अतिरेक्यांशी बोलायला पाहिजे, पाकिस्तान्यांशी बोलायला काय वाटत नाही. पण आपल्याच देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्यांना तुम्ही झुरळ म्हणताय, त्यांना तुम्ही भरकटलेले म्हणताय. काय पुढे देश चालणार कसं? आहे की आज पुण्यात देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा अमित शहाच्या हस्ते सत्कार करण्यात बघा. आज त्यावेळेस अमित शहाचा उल्लेख हा देशाचे चाणक्य आणि डोवाल यांचा उल्लेख धुरंधर असा करण्यात आलेला आहे. आज लोकमान्यांची पुण्यतिथी आहे आणि लोकमान्यांना असंतोषाचे जनक म्हटलं जातं. मी म्हणेन मोदी आणि शहा हे स्वतःच्या सरकारच्या विरुद्धच्या असंतोषाचे जनक आहेत. म्हणजे लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण केला होता, यांनी स्वतःविरुद्धच असंतोष निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळे हे स्वतःच्याच असंतोषाचे जनक आहेत.